न्यायासाठी मराठी माणूस मुंबईत नाही तर सुरत गुवाहाटीला जाणार का? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. मनोज जरांगेंकडून उपोषणाची घोषणा. मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मराठा समाजासाठी शेवटपर्यंत लढणार. आरक्षणाचा गुलाल पडल्याशिवाय हटणार नाही. मनोज जरांगे यांची घोषणा. आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका. मुंबईकरांना त्रास देऊ नका. जरांगेंचं आंदोलकांना आवाहन. मनोज जरांगेंची मागणी. ओबीसींचं आरक्षण संपवणारी. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा. ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी बेकायदा असल्याचंही विधान. आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी रस्त्यावर उतरेल. बबनराव तायवाडे यांचा इशारा. इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची भूमिका. मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची प्रतिक्रिया. अन्य समाजाचं आरक्षण काढून मराठ्यांना देणं अयोग्य. सरकार सर्व समाजाच्या मागे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे. संजय राऊतांचा महायुतीला टोला. शिंदे समितीने वेळोवेळी चांगले निर्णय घेतले. शिल्लक बाबी पूर्ण केल्या जातील. दीपक केसरकर यांची माहिती. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडून न्याय तर विरोधक भूमिकाहीन. केशव उपाध्यायांची मवियावर टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. लालबागच्या राजासह अन्य गणपतींचं दर्शन घेणार. बिहारमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक. पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या अपशब्दावरून भाजप आक्रमक. जालन्याच्या गाडेगव्हाणमध्ये कार विहिरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचवताना कारचं नियंत्रण सुटलं. पावसामुळे यवतमाळ नांदेडमधील शाळांना सुट्टी. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. सतर्कतेचा इशारा.